शिवसमर्थ कला व क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आणि गंगापूर भूषण पुरस्कार 2024 दोन्ही कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्सवाच्या वातावरणात संपन्न झाले। सर्व उपस्थितांचे स्वागत शिवसेना नेते आणि माजी शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी केले। गंगापूर रोडवरील शिवसमर्थ कला व क्रीडा मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला होता। तर या ठिकाणी आज या सन्मान शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी कुठली मिरवणूक बंद करून आमच्या गावातील आणि विशेषतः आमच्या भागातील जे लोक शासकीय सेवेत असतील, खासगी क्षेत्रामध्ये असतील, डॉक्टर असतील आणि ज्यांनी एक चांगली सेवा दिलेली आहे त्यांचा आम्ही सातत्याने एक शिवजयंतीला सन्मान सत्कार करतो, त्यांना गंगापूर भूषण म्हणून पुरस्कार देतो। याचा मागचा हेतू एवढाच की त्यांचा आदर्श घेऊन पुढची पिढी जी आहे ती नक्कीच त्यांचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्याची दिशा त्यांना समजेल आणि त्या दिशेने वाटचाल करतील। यावेळेस तर आपल्या मार्गदर्शनाखाली अभिमान वाटतो की आमच्या गावातील एवढे मुलं म्हणजे जवळजवळ 38 पोलीस कर्मचारी पोलीस सेवेमध्ये काम करत आहे आणि खरं तर सगळ्यांना माहिती नव्हतं, थोडे माहिती होतं। आज त्यांना आम्ही सगळ्यांना एकत्र या ठिकाणी बोलवलं आहे, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आणि सर विशेष भाव म्हणजे एवढे सगळे काही रिटायर झाले तर काही सेवेत आहेत 38 जण। आजपर्यंत त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, कुठलीच तक्रार पोलीस खात्यामध्ये उन्हात अनात पावसात कसं पोलीस कर्मचारी काम करतात हे आम्हाला ज्ञात आहे, कारण आम्ही त्या क्षेत्रामध्ये वावरतो। आणि इथं आता सर्वजण सुज्ञ नागरिक आहेत, सुज्ञ गावकरी आहेत आणि सुज्ञ विद्यार्थी सुद्धा आहेत आणि त्यामुळे अभिमान तर आहे, पण त्यांना कुठेतरी कौतुकाची शाबासकीची थाप दिली पाहिजे। म्हणून आज त्यांचा एकत्रितरित्या आपल्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती। आपण त्यासाठी आलात, आम्हाला सगळं काही पावलं सर, आम्हाला सगळं काही मिळालं हेच या ठिकाणी सांगतो। तसेच या ठिकाणी या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांनी घडवले ते माजी शिक्षक आता झाले, त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार सन्मान ठेवलेला आहे। तसेच आमच्या गावातील विविध क्षेत्रामध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ असेल, महानगरपालिका असेल आणि खासगी क्षेत्रामध्ये असतील असे काही मान्यवर आहेत जे रिटायर झालेले आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान सत्कार या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे। तसेच काही आमच्या धार्मिक परंपरा आहेत, दरवर्षी पायी दिंडी घेऊन या ठिकाणून जे जातात आमच्या गावची पालखी पंढरपूरला पायी जाते, त्यामध्ये ते सुद्धा या ठिकाणी पालखीचं नेतृत्व करत आमचे भागोजी पाटील असतील आणि जे वारकरी पथक असेल त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान सत्कार करत आहोत। आपण मलाही पोलीस आयुक्त त्यांनी या ठिकाणी बोलवलं, याबद्दल आपले खूप आभार। इथे उपस्थित सर्व शिवभक्तांना, सर्व बंधू भगिनींना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा। हा दिवस वर्ष होत आहेत राज्याभिषेकाला आणि आपण हा शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतोय। आपल्या सगळ्यांना याची खूप शुभेच्छा। परत एकदा पोलीस विभागाला आपण यात आठवण केल्याबद्दल आपले खूप आभार। आमच्या सगळ्यांतर्फे, नाशिक पोलीस तर्फे, पोलीस आयुक्त नाशिक यांच्यातर्फे जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद। यावेळी अतिशय वाजत गाजत आणि आनंदाच्या वातावरणामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी गंगापूर भूषण पुरस्कार वितरित करण्यात आले, त्यामध्ये गंगापूर रोडवरील अनेक पोलीस कर्मचारी, पत्रकार, डॉक्टर, वास्तुशास्त्रज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सहभाग होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महसूल विभागाचे उपायुक्त रमेश काळे, पालघर येथील जीएसटी उपायुक्त चंद्रकांत जाधव, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक संजय अपरांती, चिंतामणी एज्युकेटचे मनोज पिंगळे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ तांबे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते।